हिरानंदानी इस्टेट येथील कावेसर तलावालगत ठाणे महापालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाला त्या भागातील रहिवाशांचा आणि ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध आहे। पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व नागरिकांनी कावेसर तलावाजवळ एकत्रित येत ठाणे महापालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाविरोधात निदर्शन केलं। कावेसर तलावाच्या आजूबाजूला नैसर्गिक संपत्ती असून या सुशोभीकरणामुळे ही नैसर्गिक संपत्ती नष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आमचा ठाणे महापालिकेच्या निर्णयाला कायम विरोध असेल असा सूचक इशारा नागरिकांनी दिलाय। घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागातील कावेसर तलावाच्या येथे सुशोभीकरण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला। या कामाचं भूमिपूजन देखील पार पडलं, परंतु ठाणे महापालिकेने घेतलेल्या या सुशोभीकरणाच्या निर्णयाला येथील स्थानिक रहिवाशांचा तसंच ठाण्यातील पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कावेसर तलाव हा चर्चेचा विषय बनलाय। या भागातील रहिवाशांनी व्हॉट्सअप तसंच इतर समाज माध्यमांद्वारे तलाव वाचवण्याची मोहीम हाती घेतली आहे। या संदर्भात काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन याचिका तयार करण्यात आली। यामध्ये 4000हून अधिक जणांनी स्वाक्षरी करून सुशोभीकरणास विरोध दर्शवलाय। तसंच जनजागृतीसाठी परिसरात फलक उभारण्यात आले। पर्यावरण दिनाचं औचित्य साधून या सर्व मंडळींनी एकत्र येत कावेसर तलावाजवळ निदर्शनं केली। यामध्ये तरुणांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता। कावेसर तलाव वाचवा, निसर्गाचा आदर करा, काँक्रिटीकरण थांबवा अशा विविध आशयाचे फलक हातात घेऊन या नागरिकांनी निदर्शनं केली। या निदर्शनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित होते। तुमचं नाव सांगा। माझं नाव विद्याधर वालावलकर। मी पर्यावरण दक्षता मंडळ नावाच्या संस्थेचं गेली 25 वर्ष इथे काम करतो आणि आता आम्ही माझा तलाव नावाची एक मोहीम चालवतोय। गेली 3-1 वर्ष या सगळी मोहीम चालवतोय आणि सगळ्या तलावांचा अभ्यास आहे आता आमच्याकडे। ठाण्यातले एकूण 43 तलाव आहेत ठाण्यामध्ये। प्रत्येक तलावाचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि 3 वर्षाचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे। त्याच्यात त्याला धरून आम्ही बोलतोय सगळे ठिकाणी जाऊन। तर या तलावाबद्दल नागरिकांनी जी जागरूकता दाखवली त्याबद्दल नाही चांगलंच आहे ना। मी आता सगळ्यांचं अभिनंदन केलं। एवढी तरुण मुलं जर उभी राहिली ना तर निश्चितपणे बदल घडू शकतो। कारण तरुणाला काय हवं आहे ते कोण विचारच करत नाही आहे। केवळ आपल्याला बजेट आलं म्हणून ते खर्च करायसाठी काहीतरी प्लॅनिंग करायचं। ते प्लॅनिंग करताना एकदा इथे जाहीर सभा घ्या ना, त्याला सगळ्यांना समजावून सांगा ना काय करतायत ते। त्यातलं जे नको असेल लोकांना ते काढून टाका ना, त्याच्याऐवजी अजून काहीतरी चांगलं करा ना। मी मगाशी म्हटलं परत एकदा की म्हटलं तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्ही जर पाहिलं अख्ख्या या सगळ्या कावेसर तलाव आणि आजूबाजूला कुठे सिमेंटीकरण नाही। तर सिमेंटीकरण गजिबो असेल, एमपी थिएटर असेल किंवा काही ट्रॅक्स असतील हे बनवायचं इथे सुशोभीकरण किंवा त्या नावाखाली केलं जातं, हे किती योग्य आहे? हे अयोग्य आहे। मी तुम्हाला मगाशी म्हटलं जसं की जर तुम्ही आजारी पडलात ना तर तुम्हाला डॉक्टरकडे नेतात, तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये नेत नाहीत। इथे ते तलावाला आजारी पडलेला नसताना आता त्याला ब्युटिफाय करतायत, त्यातनं तो आजारी पडेल। नंतर आता ह्याच्यामुळे तुम्हाला एकतरी ऑक्सिजनचं मशीन दिसतंय का? बाकी सगळ्या 42 तलावावर जाऊन बघा, ऑक्सिजनचे मशीन लावले आहेत आतमध्ये, तरच ते जगत आहेत। आतले मासे वगैरे सगळं आतला इथला हॅबिटॅट जर जिवंत आहे, तो स्वतःच्या नॅचरली पळतोय तो तलाव, तर त्याला आता आजारी करण्याचं नवीन धोरण स्वीकारलं आहे। ते चुकीचंच आहे पूर्ण। एक तरी आता एकच राहिला हा, पहिले तो उपवन तरी होता, आता हा एकच राहिला आहे की जो नॅचरल तलाव राहिला आहे। त्यामुळे तो नक्की चांगल्या प्रकारे राहणं आवश्यक आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं ठाण्यात आज विविध हरित उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण करत ठाणेकरांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे उपक्रम हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत 1 लाखाहून अधिक झाडं लावण्याचा संकल्प महापालिकेनं केलाय. विशेषतः रेमंडच्या भूखंडावर बांबूंची लागवड आणि विविध प्रकारची झाडं लावण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीनं शून्य कचरा मोहिमेला देखील सुरुवात करण्यात आली असून विकासाच्या दृष्टीने काही झाडं काढावी लागतात, मात्र आम्ही कमीत कमी वृक्षतोड आणि अधिक वृक्षारोपण यावर भर देत असून जर 10 झाडं तोडली तर 1000 झाडं लावण्याचा आमचा संकल्प असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. राजकीय घडामोडींवर बोलताना त्यांनी आपले आणि एकनाथ शिंदे यांचं नातं जुळ्या भावांसारखं असून आम्ही एकमेकांवर प्रेम करणारे आणि सहकार्य करणारे असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्यांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलं की कोणतीही नाराजी नाही. काही वृत्तवाहिन्या आणि माध्यमांमध्ये चुकीची माहिती दिली जाते. अजित पवार यांनी एसटी महामंडळाच्या बाबतीत सहकार्य केले. थोड्याफार कुरघोडी असतात, परंतु त्यांचं भांडवल करण्यात अर्थ नसल्याचंही त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही फेविकॉलची जोड असून विरोधक कितीही प्रयत्न केले तरी हे संबंध तुटणार नाहीत असंही सरनाईक यांनी सांगितलं. ऑपरेशन टायगर आणि राज्यातील नेतृत्वाविषयी बोलताना त्यांनी या सर्व गोष्टींचं नेतृत्व एकनाथ शिंदे सक्षमपणे करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमामुळे पर्यावरण विषयक जनजागृतीबरोबरच राजकीय एकात्मतेचाही संदेश ठाणेकरांना मिळाला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनातून हरित ठाणे हा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून आमचे आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण जागृतीचं काम ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करतात. आजच्या ह्या शुभ प्रसंगी आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटीलसुद्धा उपस्थित आहे आणि महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज हा उपक्रम राबवत आहे. सुमारे 1 लाखापेक्षा जास्त झाडं ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लावण्याचा एक संकल्प एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या कमिशनर साहेबांवर सोपवला आणि त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे. आज ह्या रेमंडच्या हिरवळीवर आम्ही बांबूची लागवड आणि विविध झाडांची, फुलं झाडांची, फळं झाडांची आणि इतर झाडांची लागवड या परिसरामध्ये करतो आहे आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून विविध ठिकाणी हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे. मी सर्वप्रथम आमच्या शिंदेसाहेबांच्या वतीनं ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुक्त श्री सौरभराव यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला सुद्धा शुभेच्छा देतो. शून्य कचरा अभियानाचा जो प्रदर्शन आहे त्याचं देखील आज गावदेवी मैदानामध्ये 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत शून्य कचरा मोहिमेचा एक चांगला उपक्रम आमच्या महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. तुम्हालाही कल्पना आहे की नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे ते शिंदेसाहेबांनी करोडो रुपयाचा निधी ठाणे महापालिकेला कचऱ्याच्या प्रकल्पासंदर्भात दिलेला आहे. त्या माध्यमातून पोगो व्हॅनपासून अनेक प्रकल्प आम्ही शहरामध्ये राबवतो आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये कचऱ्याचा थोडाफार प्रश्न उद्भवलेला होता, परंतु तो प्रश्न आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून निकाली काढला आणि शून्य कचरा मोहीम आज महापालिका स्तरावर चालू आहे. थोडीशी अडचण ठाणे जसं झपाट्यानं वाढत चाललं आहे, लोकसंख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे आणि प्रामुख्याने घोडबंदर विभाग जो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, त्यामुळे आम्हाला अडचण निर्माण होते. तरीसुद्धा आमच्या ह्या सगळ्या येणाऱ्या अडचणींवर मात करून आमच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा संकल्प हाती घेतलेला आहे शून्य कचरा मोहिमेचा. त्याला निश्चितपणे यश लाभेल याची आम्हाला खात्री आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं 5 जून ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत जागतिक पर्यावरण दिन आणि आपत्कालची 50 वर्ष या निमित्तानं विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आज कामगार हॉस्पिटल येथे एक पेड़ माँ के नाम अभियान राबवण्यात आलं असून त्याचा शुभारंभ
शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून त्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वृक्ष लागवड उपक्रमात विविध प्रजातीच्या 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शिवशांती संस्थेचे विनयकुमार सिंग आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर तसंच डॉक्टर समीरा भारती, सरचिटणीस पर्यावरण दिन संयोजक, पर्यावरण सहसंयोजक विद्या शिंदे, किरण जोशी, राम ठाकूर, माजी उपाध्यक्ष सागर भदे, उपाध्यक्ष विक्रम भोईर, राजेश मडवी, वर्षा पाटील, श्रुती महाजन तसंच इतर पदाधिकारी, महिला मंडळ मोर्चा आघाडी, समस्त भाजपचे कार्यकर्ते, शिवशांती प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट विनय सिंग आदी उपस्थित होते. पर्यावरण दिन आहे, वृक्षारोपण करण्यात आलंय, काय सांगाल? जागतिक पर्यावरण दिनाच्या मी सगळ्यांना पहिले शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीने देशभर आणि राज्यभर देखील करोडो वृक्षांचं वृक्षारोपण निरनिराळ्या संस्था आणि नागरिकांना घेऊन करायचा संकल्प केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने देखील 10 कोटी वृक्ष या महाराष्ट्रामध्ये लावण्याचा संकल्प केलेला आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे एक पेड माँ के नाम प्रत्येकानेच लहानापासून थोरापर्यंत आजच्या दिवशीच नाही तर पुढचे महिनाभर हे झाडं लावण्याचं काम करण्याचं आवश्यकता आहे. पर्यावरणाला फार मोठा धोका पोचलेला आहे. जागोजागी प्लास्टिक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत कामं चालू आहेत. त्याला देखील सजगपणे ते कसं सुरक्षित राहील त्यासाठी देखील लोकांनी काम करण्याची गरज आहे आणि आम्ही देखील एका बाजूला झाडं लावा, झाडं जगवा आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं अवैध काम कोणी करत असेल तर त्याच्या विरुद्ध देखील संघर्ष करण्याला आम्ही देखील पुढच्या काळामध्ये कटिबद्ध राहणार. केळकर साहेब, शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जनजागृती होणं गरजेचं आहे वृक्ष लागवडीबाबत, त्याबाबत कसं असणार? शालेय विद्यार्थ्यांनी तर आम्ही नेहमीच सांगतो अनेक शाळांमध्ये जात असताना की प्रत्येक मुलाने किमान वर्षभरामध्ये 5 झाडं लावली पाहिजे. त्याला झाडं लावण्याची पण सवय होते, झाडं जगवण्याची देखील सवय होते आणि त्याची भावना देखील निसर्गाच्या बरोबर एकरूप होण्याची ही एक प्रक्रिया त्याची लहानपणापासूनच सुरू होते आणि त्यामुळेच पर्यावरणाचं पुढच्या काळामध्ये रक्षण होऊ शकतं आणि ती काळाची गरज आहे. प्रत्येक शाळेने, प्रत्येक व्यवस्थापनाने हे देखील काम करण्याची पुढच्या काळामध्ये गरज आहे.